शेतकरी बंधूंनो, महा ऑनलाईन मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नाफेड केंद्राद्वारे नोंदणी कशी करावी, आपण ऑनलाईन नोंदणी कशी करावी याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत। तरी अद्यापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर महा ऑनलाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी बंधूंनो, राम राम। तुम्ही देखील नाफेड मार्फत सोयाबीनची नोंदणी करू इच्छित असाल तर तुम्ही ही नोंदणी आता स्वतःच्या मोबाईलवरून देखील करू शकता। ही नोंदणी कशा पद्धतीने करायचं हे आपण आता पटापट पाहूयात। सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरती जायचं आहे आणि ई समृद्धी या नावाचं एक ॲप डाउनलोड करायचं आहे। हे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर त्याला इन्स्टॉल करायचं आहे। मोबाईलमध्ये ई समृद्धी ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस येईल। यामध्ये स्वतःचा मोबाईल नंबर कॅप्चा टाकून OTP तुम्हाला सेंड केला जाईल। हा OTP भरून तुम्हाला या ॲपमध्ये लॉग इन करायचा आहे। OTP टाकून लॉग इन केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला रजिस्टर नावाच्या पर्यायावरती क्लिक करायचं। त्यानंतर अशा पद्धतीचा पॉपअप मेसेज येतो, त्याला गो इट करून सगळ्यात आधी आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला ज्या शेतकऱ्याची नोंदणी करायची आहे त्याचं आधारप्रमाणे नाव इथे एंटर करायचं आहे। त्यानंतर संबंधित शेतकऱ्याचा आधार क्रमांक या ठिकाणी एंटर करून बाजूलाच दिसत असलेल्या गोल बटनावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आधार फेस ऑथेंटिकेशन करता येईल। आधार फेस ऑथेंटिकेशनसाठी तुम्हाला फेस ऑथेंटिकेशनचं एक ॲप्लिकेशन देखील डाउनलोड करावं लागू शकतं। मी ऑलरेडी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळे आता आपण शेतकऱ्याचं आधार फेस ऑथेंटिकेशन करत आहोत। अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी चेहरा घेतल्यानंतर फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट होतं। ऑथेंटिकेशन कंप्लीट झाल्यानंतर आपोआप सगळे डिटेल्स भरले जातात। त्याला तुम्हाला कन्फर्म करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। इथे तुमच्याकडून बेसिक माहिती घेतली जाईल, जसं की जिल्हा, तालुका, गाव, त्याचबरोबर शेतकरी अल्पभूधारक आहे की बहुभूधारक आहे, त्याची कॅटेगरी कोणती आहे, त्याचबरोबर शेतकऱ्याच्या वडिलाचं नाव देखील इथे विचारलं जातं, ते तुम्हाला टाकायचं आहे आणि पुढे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। सगळी माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सगळ्यात शेवटी डॉक्युमेंट अपलोड करायला सांगेल। या ठिकाणी आपल्या आधार कार्डचा फोटो किंवा PDF डॉक्युमेंट, फोटो किंवा डॉक्युमेंट हे 10 MB पेक्षा कमी असेल याची काळजी घ्यायची आहे। यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपलं फार्मर ID रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल। याचा तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज देखील येईल। रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँक डिटेल्स आपल्याला टाकायचे असतात। बँक डिटेल्स या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पटापट बँकेची माहिती भरून घ्यायची आहे। बँक डिटेल टाकत असताना बरोबर अकाउंट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आपल्या बँकेचा IFSC कोड देखील एकदम बरोबर टाकायचा आहे। यानंतर 2 वेळा अकाउंट नंबर टाकून ते व्हेरीफाय करायचं आणि खाली अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी बँकेचं पासबुक किंवा कॅन्सल चेक अपलोड करायचं आहे। लक्षात ठेवा, सर्व डॉक्युमेंटची साईज हे 10 MB पेक्षा कमी असली पाहिजे। बँक डिटेल व्यवस्थित फिलअप केल्यानंतर तुम्ही रजिस्टर नॉमिनी हा पर्याय स्किप करून थेट योजनेच्या पर्यायावरती जाऊ शकता। या ठिकाणी आपल्याला सोयाबीनची नोंदणी करायची असल्याने सोयाबीन संबंधित योजना आपण निवडत आहोत। त्यानंतर पुढच्या पेजवरती तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव इत्यादी निवडायचं आहे। त्यानंतर तुमचा शेताचा सर्वे नंबर किती आहे, खाता क्रमांक किती आहे। खात्या क्रमांकाच्या बाबतीत तुमच्या 7/12वरतीच खाता क्रमांक दिलेला असतो, तो खाता क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। खाता क्रमांक बरोबर टाकल्यानंतर बाजूच्या गोल बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची सगळी डिटेल माहिती आपोआप येऊन जाते। बाजूलाच असलेल्या गोल बटनावरती क्लिक करून ही माहिती तुम्हाला कन्फर्म करायची आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। यानंतर जमिनीचा प्रकार आणि तुम्हाला कोणतं सेंटर निवडायचं आहे ते सेंटर तुम्ही निवडून घ्यायचं आहे। आपल्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि तिसरा टप्पा म्हणजे 7/12 अपलोड करण्याचा। 7/12 10 MB पेक्षा कमी असेल याची काळजी घ्यायची। तो अपलोड झाल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं। यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याचा एक पॉपअप मेसेज येईल आणि त्याचबरोबर अशा पद्धतीची रिसिप्ट किंवा पावती देखील तुम्हाला डाउनलोड करून मिळेल। हमीभाव केंद्रावर सोयाबीन घालण्यासाठी नाफेड केंद्रावर रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य असून यासाठी तुम्हाला कुठल्याही ऑनलाईन केंद्रावर जाण्याची गरज नसून अशा पद्धतीनं सोप्या स्टेप फॉलो करून तुम्ही हे रजिस्ट्रेशन घरच्या घरी करू शकता आणि आपल्या वेळ आणि पैशांची देखील बचत करू शकता। अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।